मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहेत का की तुम्ही कधी दिवस रात्र प्रचंड मेहनत करताय, प्रामाणिकपणे प्रयत्न करताय, तरीही तुम्हाला हवं तसं यश का मिळत नाहीये? आपल्यापैकी अनेक जण विचार करतात की माझी प्रगती का थांबलीये, माझ्याच नशिबात अडचणी का आहेत. पण खरं सांगू, बऱ्याचदा आपली प्रगती ही आपल्या नशिबामुळे नाही तर आपल्याच जिभेमुळे थांबलेली असते. आपण नकळत अशा काही गोष्टी इतरांना सांगून बसतो, ज्या गोष्टी सांगणं म्हणजे स्वतःच्याच पायावर दगड मारून घेणं. शास्त्र आणि आजचं वास्तव्य दोन्ही एकच गोष्ट सांगतं. काही गोष्टी गुप्त ठेवणं म्हणजे खोटं बोलणं नाही, तर ते स्वतःचं संरक्षण असतं. आज मी तुम्हाला अशाच 9 गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्ही चुकूनही कोणाला सांगायला नको आहेत. चला तर मग जाणून घेऊयात. पहिली गोष्ट, तुमचा पगार किती किंवा तुमचे उत्पन्न. अनेक लोकांना सवय असते, कोणी विचारलं की लगेच आपला पगार किंवा कमाई सांगून टाकतात. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तुमचा जास्त पगार सांगता तेव्हा लोकांच्या मनात नकळत तुमच्याबद्दल असूया किंवा अपेक्षा निर्माण होतात. आणि जर तुम्ही तुमची कमाई कमी सांगितली तर हे जग तुम्हाला तुच्छ लेखतं. तुमच्या खिशाची ताकद फक्त तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला माहिती असावी, जगाला दाखवण्यासाठी नाही. तर स्वतःचे हिशोब उघडे करू नका. दुसरी गोष्ट, तुमची बचत. तुमच्या बँकेत किती शिल्लक आहेत, तुम्ही कुठे गुंतवणूक केली आहे, हे कधी कोणाला सांगू नका. कारण तुमच्याकडे पैसा आहे हे कळताच तुमच्या भोवती असणारे गरजवंतांची आणि स्वार्थी लोकांची गर्दी वाढेल. आणि जेव्हा तुम्ही वेळेवर त्यांना मदत करू शकणार नाही तेव्हा ते तुमचे शत्रू बनतील. तुमची बचत ही तुमच्या वाईट काळातील तुमची ढाल असते, तिला जगासमोर उघड पाडू नका. तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट, घरातील भांडणं. ज्या घरात 4 माणसं असतात तिथे भांडणी वाजणारच. पण घराचे क्लेश कधीही घराच्या वेशी बाहेर जाऊन येऊ नका. जेव्हा तुम्ही घरातील भांडणं मित्रांना किंवा नातेवाईकांना सांगतात तेव्हा ते तुमच्यासमोर सहानुभूती दाखवतात, पण पाठीमागे तुमची चेष्टा करतात. घराची आबरू ही उंबरठ्याच्या आतच राहिलेली बरी. बाहेरचे लोक फक्त तमाशा बघायला येतात, अश्रू पुसायला नाही. चौथी गोष्ट, तुमचे पुढचे प्लॅन्स कोणालाही सांगू नका. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार आहात, नवीन गाडी किंवा घर घेणार आहात, ही परदेशात जाणार आहात, जोपर्यंत ती गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगू नका. जेव्हा आपण आपल्या योजना आधीच सगळ्यांना सांगतो तेव्हा लोकांच्या नजरेची आणि नकारात्मक विचारांची नजर आपल्या कामाला लागते. शिवाय जर काही कारणाने ते काम पूर्ण नाही झालं तर हे जग तुमच्यावर हसणार. काम शांतपणे करा आणि यश मिळवून धुमाकूळ घाला. पाचवी गोष्ट, तुमचा कोणावर अतिशय विश्वास आहे. तुम्ही कोणाला तुमचा मार्गदर्शक मानतात किंवा तुमच्या आयुष्यातील गुपिते कोणाला सांगतात, ही गोष्ट तिसऱ्या व्यक्तीला कधीही सांगू नका. कारण जर इतरांना कळलं की तुमचा विश्वास कोणावर आहे तर लोक त्याच व्यक्तीचा वापर करून तुमच्या विरुद्ध कारस्थान रचू शकतात. विश्वास ही खूप नाजूक गोष्ट आहे, तिला उघड करू नका. 6वी आणि 7वी गोष्ट, तुम्ही केलेले दान आणि कोणालाही केलेली मदत. आपल्या शास्त्रात सुंदर वाक्य आहे, सज्जनांनी उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हातालाही कळू नये. जेव्हा तुम्ही कोणाला मदत करता आणि त्याचा
गवगवात करतात तेव्हा त्या मदतीचं पुण्य तर नष्ट होतंच, पण ज्याला मदत केली आहे त्याचा स्वाभिमानही दुखावला जातो. मदत ही प्रसिद्धीसाठी नाही तर आत्मिक समाधानासाठी करा. तुम्ही केलेली मदत शांत राहिलेली तरी ईश्वर ती नक्कीच पाहतो. 8वी गोष्ट, तुमचा कोणावर असलेला राग. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नाही किंवा तुमचा कोणावर राग आहे तर ते तिसऱ्या व्यक्तीजवळ बोलून दाखवू नका, कारण तुम्ही बोललेले शब्द फिरून त्याच व्यक्तीकडे जातात आणि नाहक नवे शत्रू निर्माण होतात. तुमचे विचार आणि तुमचा राग दोष तुमच्या पुरतेच मर्यादित ठेवा. संयम बाळगणं हीच खरी बुद्धिमत्ता आहे. 9वी गोष्ट सर्वात घातक गोष्ट आहे तुमची स्वतःची कमजोरी. तुम्हाला कशाची भीती वाटते? तुमची सर्वात मोठी कमजोरी काय आहे हे जगाला कधीही कळून देऊ नका, कारण हे जग खूप निष्ठुर आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमची कमजोरी कोणाला सांगाल त्या दिवशी हे जग तुमच्या त्याच कमजोरीवर वार करायला सुरुवात करेल. आपल्या कमजोरीवर शांतपणे काम करा आणि तिला तुमची सर्वात मोठी ताकद बनवा. मित्रांनो, योग्य व्यक्तीला योग्य गोष्ट सांगा. प्रत्येक उघड्या कानांवर आपला विश्वास ठेवणं थांबवा. जेव्हा तुम्ही ह्या 9 गोष्टी गुप्त ठेवायला शिकाल तेव्हा तुम्हाला दिसेल की तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता कमी झाली आहे आणि तुमची प्रगती आपोआप सुरू झाली आहे. जर तुम्हाला हा विचार आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या जवळच्या माणसांसोबत शेअर करा. अशाच आयुष्याला दिशा देणाऱ्या विचारण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.